नमस्कार, स्वागत आहे तुमचं कोल्हापुरी किचन डायरीजमध्ये। भाज्या खायचा कंटाळा तर सगळ्यांनाच येतो, म्हणूनच आज आपण बनवतोय व्हेज फ्रँकी, ज्याच्यामुळे बऱ्यापैकी भाज्या आपल्या पोटात जातील। चला तर मग सुरू करूया आपली आजची रेसिपी। सगळ्यात आधी मी इथे 2 कप गव्हाचं पीठ घेतलंय। त्यामध्ये 1 कप मैदा घालायचा, चवीनुसार मीठ आणि तेल घालून थोडं थोडं पाणी घालत आपण जशी चपातीची कणिक मळतो तशीच ही सुद्धा कणिक मळून घ्यायची। आता ही कणिक 10 ते 15 मिनिटं बाजूला ठेवून देऊया। भाजीसाठी एका कढईत तेल घेतलं आहे आणि त्यामध्ये बारीक चिरलेला लसूण आता परतून घ्यायचा। मी इथे काही भाज्या घेतल्या आहेत, तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे यामध्ये कोणत्याही भाज्या ॲड करू शकता। लसूण परतल्यावर त्यामध्ये एक उभा चिरलेला कांदा परतून घ्यायचा। त्यामध्ये एक चिरलेली ढबू मिरची घालायची, उभं चिरलेले गाजर आणि लांबडा चिरलेला कोबीजही घालायचा। आता त्यामध्ये शिजवलेले मटार आणि शिजवलेले स्वीट कॉर्न घालायचे। 2 मिनिटं छान परतून घ्यायचे। आता या भाज्यांमध्ये 1 चमचा ओरिगॅनो घालायचा, अर्धा चमचा लाल तिखट, पाऊण चमचा पावभाजी मसाला, पाव चमचा साखर, चवीप्रमाणे मीठ घालायचं आणि 2 ते 3 मिनिटं चांगलं परतून घ्यायचं। आता या परतलेल्या भाजीमध्ये 2 चमचा टोमॅटो सॉस आणि 1 चमचा सोया सॉस घालायचा। पुन्हा 2 ते 3 मिनिटं चांगलं परतून घ्यायचं। ही भाजी जास्त शिजवायची नाही आणि भाजीला पाणी सुटणार नाही याची पूर्ण काळजी घ्यायची। आता मळलेल्या कणकेची नेहमीप्रमाणे चपाती लाटून घ्यायची। चपातीला मी इथे घडी घातली नाहीये, जर तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही घालू शकता। ही चपाती व्यवस्थित भाजून घ्यायची। भाजताना या चपातीला तेल किंवा तूप काहीही लावायचं नाही। या तयार चपातीवर मी 1 चमचा शेजवान सॉस टाकला आहे आणि 1 चमचा मेयोनीज घालून ते चपातीला पूर्ण पसरून घेत आहे। आता त्यामध्ये तयार भाजी घातली आहे आणि त्याचा जाडसर असा रोल केला। हा केलेला रोल तव्यावरती बटर टाकून दोन्ही बाजूनी मीडियम आचेवरती अगदी छान खरपूस भाजून घ्यायचा। दोन्ही बाजूनी छान भाजल्यावरती तयार आहे आपली व्हेज फ्रँकी। टोमॅटो सॉस सोबत ही फ्रँकी गरमागरम सर्व करायची। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।